My friend, in my previous lectures, I had explained how to use elimination method in simultaneous equation. Now, today, I am going to explain practice some examples from practice set 1.1. Then you can solve all examples from 1.1. Then your first example is 3a plus 5b equal to 26. And second, a plus 5b equal to 22. Both examples means equation given in standard form, then directly get number. Now observation. In maths, very important observation, decision and action. Now here observation. The coefficient of A is here first equation 3 and second in 1 not equal. Here coefficient of B, coefficients are same coefficient with same sign. Then your target is complete. आपण आता डिसिजन वर जाऊ शकतो की सबट्रॅक्शन करायची की ऍडिशन करायची. सेम कोएफिशिएंट विथ सेम साइन, देयरफॉर यूज सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. देयरफॉर 3a plus 5b equal to 26. a plus 5b equal to 22. जेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन यूज करताय तेव्हा व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट हियर चेंज द साइन ऑफ ईच टर्म. साइन चेंज केली तर काय होईल? प्लस 5b मायनस 5b कॅन्सल. 3a मायनस a 2a इक्वल टू 4. देयरफॉर a इक्वल टू 4/2. 4/2 इज इक्वल टू 2. देयरफॉर पुट a इक्वल टू 2 in equation. Which equation? See here, a plus 5b equal to 22 is simple example to substitute the value. Therefore, put in equation second. Now, after substitute the value of a, we get 2 plus 5b equal to 22. 5b equal to 22 plus 2 transfer there minus 2. स्थिरांक असावा उजव्या घटकाच्या आरतीमध्ये ओ लक्षात घ्या. पक्षांतराचे सर्व रूल यूज करा म्हणजे मायनस साइन होईल. म्हणजे 5b इक्वल टू 20 म्हणजे b इक्वल टू 5 ने डिवाइड केला तर 20/5 इक्वल टू काय 4. देयरफॉर a इक्वल टू 2 and b इक्वल टू 4 इज सोल्युशन. अशा टाइपने तुम्ही 1.1 मधील फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल नॉट मॅटर. आपला मॅटर हा महत्वाचा आहे की याच्यामध्ये सेम कोएफिशिएंट विथ सेम साइन. तुम्ही काय ऍक्शन यूज करणार आहात तो पॉइंट इथे आता क्लिअर झालेला आहे. आता आपल्या याच्या नंतरचा आपण एक्झाम्पल घेणार आहोत की ज्याच्यामध्ये कोएफिशिएंट सेम नसतील तर काय करावं लागेल या बाबतीत आपण बोलणार आहोत. म्हणजे आपला बेसिक लेक्चर मधला सेकंड पॉइंट क्लिअर होईल तुमचा. x + 7y = 10. And second is 3x - 2y = 7. 3x - 2y = 7. See here, given number 1. Second, observation. Here coefficient of x is 1. In second equation, coefficient of x is 3 are not equal. Second, coefficient of y is +7, coefficient of y is -2 not equal. तर ना इक्वल नाही तर आपल्याला ऑप्शन सांगितलेला आहे. तुम्ही काय करा, अल्टर चेंज करून मल्टिप्लाय करा. बट हियर व्हेरी सिंपल, यू कॅन मल्टिप्लाय जस्ट फर्स्ट एक्झाम्पल बाय 3. देन हियर वी गेट 3x म्हणजे तुम्हाला 3x मिळेल. मग कोएफिशिएंट सेम होतील म्हणजे एका इक्वेशनला मल्टिप्लाय करून सुद्धा हे मिळणार आहे. पण जे अगदी काही स्टुडंट्स आहेत की ज्यांना काही पॉइंट क्लिअर होत नाहीत त्यांनी तर मी म्हणेन फक्त वायचे कोएफिशिएंट अल्टर चेंज करून मल्टिप्लाय करा म्हणजेच काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. मी इथे मल्टिप्लाय बाय 3 करणार आहे म्हणजे इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय बाय 3. देयरफॉर आता मल्टिप्लाय करताना तुम्हाला पुन्हा रूल्स यूज करावे लागतील. प्रॉपर्टी आहे इक्वेशनची
multiply each term, very important, multiply each term. Then 3 multiply x, 3x, plus 3 multiply 7, 21y, equal to 3 into 10, 30. This is third example. आता तुम्हाला थर्ड आणि सेकंडचं ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये 3x आहे आणि इथे सुद्धा 3x आहे. म्हणजे तुम्हाला कोइफिशियंट सेम आहे, पुन्हा विथ सेम साइन, म्हणजे कुठला यूज करावा लागेल, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड from second. Therefore 3x minus 2y equal to 7. 3x plus 21y equal to 30. Subtraction, then sign change. हा महत्वाचा पॉइंट आहे. सबट्रॅक्शन मीन्स साइन चेंज. साइन चेंज केलं तर 3x कॅन्सल होईल. -2 -21 -23y equal to 7 minus 30 minus 23. Therefore y equal to minus 23 upon minus 23 equal to 1. We get y equal to 1. Substitute value y equal to 1 in equation first. We can substitute first, second or third example, but here first is easy, all positive terms. Then substitute in equation 1. Therefore put y equal to 1 in equation first. Therefore x plus 7 in bracket 1 equal to 10. Therefore x equal to 10 minus 7, x equal to 3. Therefore solution of equation is x equal to 3 and y equal to 1. हे आपलं सेकंड एक्झाम्पल झालेलं आहे. आता याच्यामध्ये पॉइंट काय क्लिअर केला, हाऊ टू कन्वर्ट इन सेम कोइफिशियंट बाय मल्टिप्लिकेशन. आता इथे थर्ड जो पॉइंट आहे आपला, कालच्या बेसिक लेक्चर मधला आपला थर्ड पॉइंट आहे, कोइफिशियंट जर अल्टर चेंज झाले असतील तर आपल्याला काय करावं लागेल. तर इथे लक्षात घ्या, एक्झाम्पल आहे 99x प्लस 101y इक्वल टू 499. 101x प्लस 99y इक्वल टू 501. या टाईपचे दोन एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे सेम नाही तर अल्टर चेंज करून मल्टिप्लाय करा. बट हिअर लार्जेस्ट नंबर, खूप लार्ज नंबर आहेत की ज्यामुळे मल्टिप्लाय केलं तर म्हणजे खूप क्रिटिकल नंबर्स क्रिएट होतील. त्याच्यापेक्षा आपण इथे काय करतो लक्षात घ्या, आपल्या बेसिक मधला थर्ड पॉइंट आहे, जर A1 इक्वल टू B2 अँड A2 इक्वल टू B1 असं जर कन्सेप्ट असेल तर आपण काय करतो, ऍडिशन करून थर्ड इक्वेशन क्रिएट करा आणि सबट्रॅक्शन करून फोर्थ इक्वेशन क्रिएट करा. म्हणजे काय होईल, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता ऍडिशन कशी करू शकतो तो पॉइंट इथे क्लिअर होईल. 99x plus 101y equal to 499. 101x plus 99y equal to 501. ऍडिशन करतोय, डायरेक्ट ऍक्शन. सबट्रॅक्शन करत असेल साइन चेंज अँड देन ऍक्शन. 99x plus 101, 200x plus 200y equal to 1000. Here each number multiply by 200. जसं आपण डिवाइड करू शकतो, सॉरी मल्टिप्लाय करू शकतो. each term multiply by same number. Same we can divide each term by same number. म्हणजे divide by 200. We get 200 divided by 200, then 1. Therefore just remain x plus y equal to 5. याला नंबर द्या थर्ड. आता सबट्रॅक्शन करून फोर्थ इक्वेशन क्रिएट करायचं आपल्याला. म्हणजे लिहावं लागेल सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. 99x plus 101y equal to 499. 101x plus 99y equal to 501. सबट्रॅक्शन देन साइन चेंज. हा म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे, सबट्रॅक्शन देन साइन चेंज.
99 minus 101. Large number is 1 and negative. Therefore, answer is minus 2x plus 2y equal to minus 2. Each divided by minus 2. Then we get x minus y equal to 1. Here number is 4. We got equation number 3rd and equation number 4. X plus y equal to 5 and x minus y equal to 1. आता यांचं ऑब्झर्वेशन करून तुम्हाला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. इथे फक्त आयडिया देतो तुम्हाला. x प्लस वाय इक्वल टू 5, x मायनस वाय इक्वल टू 1. इथे x चे पण कोएफिशिएंट सेम आहेत आणि y चे कोएफिशिएंट सेम आहेत, पण आपल्यासाठी सेम कोएफिशिएंट डिफरन्स साइन हा कन्सेप्ट खूप इझी आहे. म्हणून इथं ऍडिशन करा. ऍडिंग इक्वेशन 3 and 4 म्हणजे y कॅन्सल होऊन 2x इक्वल टू 6 म्हणजे x इक्वल टू 3 व्हॅल्यू येईल, ती तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. अशा टाइपने तुम्ही पुढचे ऑल एक्झाम्पल्स काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. बेस्ट ऑफ लक. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की ज्याच्यामुळे तो पॉइंट क्लिअर करता येईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. धन्यवाद. रणपीसे क्लास, यश अवकाश.